आणि आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 50 बातम्यांमधून. सोलापूरमधून आजपासून मनोज जरांगे यांची दुसऱ्या टप्प्यातील शांतता रॅली. छत्रपती संभाजी महाराज चौक ते शिवाजी महाराज चौकापर्यंत रॅली. पोलीस आयुक्तांनी सभास्थळाचा आढावा घेतला. मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीमुळे आज सोलापुरातील शाळांना सुट्टी. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून सुट्टी जाहीर. जरांगेंना आधीच सांगितलं होतं निवडणुका लढल्या पाहिजेत. निवडणुकीचा निर्णय जरांगेंच्या फायद्याचा असेल. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. कायद्याच्या चौकटीमध्ये बसून जेवढं देता येईल तेवढं आरक्षण दिलं तरी देखील जरांगेंचं समाधान होत नाही. मराठ्यांना आरक्षण देणार असं महाविकास आघाडीनं जाहीरनाम्यात टाकावं. रावसाहेब दानवेंचा निशाणा. मनोज जरांगेंनी तुळजापुरात तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. सरकारला बुद्धी दे, जरांगेंची तुळजाभवानीकडे प्रार्थना. आपले 57 उमेदवार निवडून येतील असं मतदान करा. प्रकाश आंबेडकरांचं मेळाव्यातून आवाहन. राज ठाकरेंनी आरक्षण नको अशी भूमिका मांडली. अशा भूमिका मांडल्या तर मनसेच्या उमेदवारांवर बहिष्कार टाका. राज ठाकरेंच्या आरक्षणावरील भूमिकेवरून रामदास आठवलेंचं वक्तव्य. भाजपचे माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरेंची भेट घेतल्यानं राजकीय चर्चांना उधाण. निलेश लंकेंच्या खासदारकीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर 2 सप्टेंबरला सुनावणी. सुजय विखे यांच्याकडून लंकेंच्या खासदारकीला आव्हान. लंकेंना हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून हजर राहण्याचे आदेश. भाजपच्या ताब्यामध्ये असणाऱ्या खडकवासला मतदारसंघावर अजित पवार गटाकडून दावा करण्यात आला. खडकवासला मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचं अजित पवार यांना निवेदन. उदय सांगळे सिन्नर विधानसभेचे महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार. विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांना सिन्नरमधून सांगळे यांचं तगडं आव्हान असणार. राज्य सरकारकडून काही जाती आणि समूहांच्या प्रवर्ग बदलास मान्यता. ठेलारी जातीची धनगर जातीमध्ये तत्सम जात म्हणून समावेशाला मान्यता. कोळी समाजाकडून सह्याद्री अतिथीगृहावर घोषणाबाजी. मुख्यमंत्री शिंदेंसोबत बैठकीनंतर घोषणाबाजी. बैठकीमध्ये आयुक्त कोळी समाजाला बोगस म्हणाले. कोळी बांधवांचा आरोप. राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कंत्राटी पद्धतीवर असलेल्या 3105 शिक्षकांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेणार. येत्या 2 महिन्यांमध्ये निर्णयाची अंमलबजावणी होणार. भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमधील 9 मतदारसंघांपैकी 4 मतदारसंघांमध्ये दुसऱ्यांदा नाव असल्याची तक्रार. तब्बल 1 लाख नावं 2 वेळा असल्याची तक्रार. विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात. एसटी कर्मचाऱ्यांसोबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बैठक. नीट परीक्षेसंदर्भात नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल. परीक्षेला 2 विषयांमध्ये अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न विचारल्याचा दावा. भुजबळांच्या महत्वाकांक्षी नारपार नदीजोड प्रकल्पाला केंद्र सरकारचा खोडा. गुजरातला जाणारं पाणी महाराष्ट्रामध्ये अडवण्यासाठी केलेला प्रकल्प. केंद्रानं नकार दिला तरी देखील राज्यांतर्गत प्रकल्प पूर्ण होणार. उजनी आणि वीर धरणामधून होणारा विसर्ग कमी करण्यात आल्यानं पंढरपूरकरांना आता दिलासा. पंढरपुरातील पूर ओसरण्यास सुरुवात. पंढरपूरमध्ये उजनी आणि वीर धरणामधून सोडलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा नदीनं रौद्र रूप धारण केलं. चंद्रभागा नदी सध्या दुथडी भरून वाहतेय. सोलापुरातील भीमा नदी दुथडी भरून वाहू लागली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून जिल्ह्यातील पूरसदृश परिस्थितीचा आढावा. पंढरपुरातील अंबाबाई पटांगणामधील व्यास नारायण परिसरामध्ये पाणी साचलं. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान.